नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी. पाहुयात आजच्या विशेष घडामोडी. तासगाव चिंचणी रस्त्यावरील गोशाळेंमधील वृद्धास 4-5 युवकांकडून बेदम मारहाण व सदर व्यक्तीच्या गोशाळेमध्ये कामाला असणाऱ्या मागासवर्गीय लोकांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या सर्व घटनेमुळे वृद्ध व्यक्तीने तासगाव पोलीस स्टेशनला धाव घेतली असता पोलिसांनी आम्ही काय करू अशा पद्धतीची उत्तरे त्यांच्याकडून देण्यात आली. यामुळे संतप्त वृद्ध व्यक्तीने मी माझ्या गोशाळेमधील 30 गायी व मी पोलीस स्टेशनसमोर प्राणत्याग करीन, आरोपींना कठोर कारवाई करा आणि मला न्याय मिळवून द्या अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली. पाहुयात याविषयी अधिक माहिती SB9 मराठी तासगाव. नमस्कार, माझं नाव काशीनाथ मारुती नलवडे आहे. माझी तासगावपासून चिंचणी रोडला गोकुळ गौशाळा आहे. गोकुळ गौशाळामध्ये 4-5 पोरं आली आणि मला हाणमार केला. हाणमार केल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये तो सोदिक माणूस मला धमकी द्यायला लागला की तुला ठेवणार नाही. तो माणूस दारू प्याला तरी पोलीस स्टेशन त्याला काय बोललं नाही. मलाच म्हणतात की तू तिकडं कडेला बस. अहो सर, मी आजारी माणूस आहे, 68 वर्षाचं माझं वय आहे, मला जरा धाप मारायला लागली म्हणून मी सर आत आलो. नाही तू बाहेर बस. ठीक आहे, मी बसलो. तर या जनताकरता पोलीस स्टेशन किती संरक्षण देते. तर हे कोण गरिबाला कोण धनी आहे. कारण माझा मुलगा बाहेर आहे, मी एकटाच आहे इथे. तर ह्या गोष्टीवरचा मला जशी हाणमार झाली तशी कामगार ज्या गौशाळेमध्ये कामगार आहेत त्यांना सुद्धा शिवीगाळ त्यांनी केली. तुम्ही इथं राहायचं नाही, जातीवरनं त्यांना शिवी दिली. त्यांना मी तिथं बोललो तर ते आम्ही काय करावं आणि आम्ही काय करू असं म्हणतात. ते जातीवरनं तिने रिपोर्ट टाकायला गेले, त्यांचा रिपोर्ट तिने घेतलेला नाही. तरी ह्या गोष्टीवर मला न्याय मिळावा आणि ती पोरं 4-5 आलेली होती त्यांच्यावरती कारवाई चांगली करावी. नसेल तर ह्या गोकुळ गौशाळ्यामध्ये 30 गाया आहेत. मी त्यांचा सेवक आहे. नसेल दात घेत नसला तरी हा गाया घेऊन मी पोलीस स्टेशनच्या मैदानात जाऊन बसतो. माझं 58 वर्षे वय आहे, 68 वर्षे वय आहे माझं. मग त्यापासून दाद नाही घेतली तर गाया पद्धतच मरतील आणि मी पद्धत प्राण सोडतो.